जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेश. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, आज आपण बघणार आहोत आपल्या एकुलते एक हृदयाची क्षमता आपण कशी वाढवायची, हृदयाला मजबूत कसं करायचं, हृदय स्वस्थ कसं ठेवायचं. तर बघा, त्यासाठी सर्वात पहिले या तर यौगिक जॉगिंगचा अभ्यास करा. यौगिक जॉगिंग किंवा हा हनुमान दंडाचा अभ्यास. हे केलं फक्त 25 ते 26 वेळा. अत्यंत सोपा अभ्यास. हनुमान दंड. थोडं थकल्यासारखं वाटलं सामान्य, मध्यम, संत कुठल्याही गतीचा प्रयोग करा. फक्त हृदयाची समस्या आहे तर संत गतीमध्ये करा, तीव्र गतीमध्ये करू नका. बरोबर. यानंतर थोडे आसन. तर आसन एकदम सोपे, सरळ, सहज. बघा काय करायचं आहे. असं गुडघ्यावरती उभं राहायचं, श्वास घ्यायचा आणि मागच्या बाजूला वाकायचं. अर्धचंद्रासन. फक्त हारण्याची समस्या आहे तर मागच्या बाजूला वाकू नका. एक आसन मागे वाकण्याचं केलं तर एक आसन समोर वाकण्याचं करायचं. जसं आता आपण करू मंडूक आसन. श्वास घ्यायचा, हातांचे कोपर बघा आकाशाच्या दिशेने ताणलेले असावे. योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सा सगळ्यात श्रेष्ठ आहे. हृदयाची क्षमता वाढवण्यासाठी अतिशय निर्दोष चिकित्सा आहे.
असं जितक्या वेळेस आपण मागे वाकलो तितक्याच वेळेस समोर वाका. फक्त कमरेचा त्रास आहे, ते समोर वाकू नका. पुन्हा बघा आता, वृष्टासन करायचं. उंट आसन. श्वास आत घ्यायचा. उजवा हात उजव्या टाचेवरती किंवा पंजावरती, डावा हात डाव्या टाचेवरती किंवा पंजावरती. किती सोपे अभ्यास आहे हो. हृदयाची क्षमताही वाढते, हृदय बलवानही होतं, हृदय मजबूतही होतं, हृदय स्वस्थही होतं, आणि आपली रोग प्रतिरोधक क्षमता म्हणजे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढत असते. असं वृष्टासन करायचं. आणि समजा हे जेवढे आसन मी आतापर्यंत दाखवले, समजा आपल्याला जमलं नाही, तर बघा काय करायचं. जे लोक वयोवृद्ध आहे, खूप जास्त हृदयाच्या व्याधीने त्रस्त आहे, तर त्यांनी अनुलोम विलोम प्राणायाम तो बसून करा किंवा तो पाठीवरती झोपून करा. एकदम सोपा आहे ना. उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करायची, डावीने श्वास घ्यायचा, डावीने घेतलेला श्वास उजवीने सोडायचा, पुन्हा उजवीने आत घ्यायचा, त्याला डावीने बाहेर सोडायचं, पुन्हा डावीने आत घ्यायचा, त्याला उजवीने बाहेर सोडायचं, पुन्हा उजवीने घ्यायचा, त्याला डावीने बाहेर सोडायचं. असे 250 ते 500 राऊंड सर्कल आवर्तने पूर्ण करा. दिवसभरामध्ये कधीही करा, जेवणाच्या नंतर करू शकता, अर्धा एक तासाने. हा, अनुलोम विलोम प्राणायाम अतिशय निर्दोष प्राणायाम आहे. किंवा सूर्यभेदी प्राणायाम. बघा, सूर्यभेदी काय आहे? उजव्या नाकाने श्वास आत घ्यायचा, थोडं थांबायचं, अभ्यंत कुंभक करायचं. पूरक केलं, मग कुंभक करायचं, अभ्यंत कुंभक. त्यानंतर करायचं रेचक. उजवीने घ्यायचा, थांबायचं. नाही थांबता आलं तर काही अडचण नाही, डावीने सोडून द्यायचा, पुन्हा उजवीने घ्यायचा, थांबायचं, डावीने सोडून द्यायचा. हे फक्त मी तुम्हाला 3 आवर्तन करून दाखवले. आता प्राकृतिक चिकित्साचा उपयोग सांगतो, तो व्यवस्थित समजून घ्या. योगिक उपचार तर मी तुम्हाला सांगितले, योगिक भरपूर उपचार आहे. योगशास्त्रामध्ये आपल्या हृदयाला मजबूत करण्यासाठी खूप उपचार आहे. तर आता प्राकृतिक उपचारामध्ये जी सामुग्री सांगतोय ती नीटनेटकी व्यवस्थित समजून घ्या. काय करायचं आहे? दालचिनीची पावडर घ्यायची, दालचिनी. त्यानंतर छोटे वेलदोडे म्हणजे इलायची, तिची कुटून पावडर करायची. हो. आणि याच्यामध्ये सुंठ टाकायची तितक्याच प्रमाणात. म्हणजे दालचिनी, विलायची आणि सुंठ सम प्रमाणामध्ये घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित कुटून काटून व्यवस्थित भरून ठेवायचं. हां. आणि त्याच्यातला
1/4 चमचा ते अर्धा चमचा दररोज रात्री झोपताना दुधामध्ये थोडं उकळून घ्या. दुधाची गुणवत्ता चांगली असली पाहिजे. ती जर नसली तर ती तुमची जिम्मेदारी आहे. सगळे सध्या तर त्याच्यावरती हजारो प्रश्नचिन्ह आहे. दुधाची गुणवत्ता चांगली असली पाहिजे. दूध नसलं तर काही अडचण नाही. कोमट पाण्यामध्ये त्याला टाकून व्यवस्थित उकळून घ्या लागलं तर, किंवा कोमट पाणी त्याच्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून रात्री झोपताना पिऊन घ्या. हृदय एकदम मजबूत होईल. हां, आयुर्वेदामध्ये खूप औषध आहे. आयुर्वेदामध्ये सर्वात श्रेष्ठ अर्जुन अरिष्ट आहे जेवणाच्या नंतर. हां, किंवा हृदयामृत वटी आहे, चंद्रप्रभा वटी आहे, आरोग्यवर्धिनी आहे. आणि अर्जुनाचा क्वाथ आहे, दालचिनीचा क्वाथ आहे. हे सगळे प्रयोग जे सांगितले गेले आहे ते प्रयोग नीटनेटके करा आणि हृदय मजबूत ठेवा. हृदय एकुलतं एक आहे, त्याची नीटनेटकी काळजी घ्या. तर हे छोटे छोटे प्रयोग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं कुठलंही कोणीही नातेवाईक असो, आप्तेष्ट, त्यांना हा व्हिडिओ जरूर पाठवा. आजकाल लहान लहान मुलांना सुद्धा हृदयाच्या समस्या येत आहेत. हृदय कमजोर आहे त्यांचं. तर कमजोर हृदय मजबूत करण्यासाठी आजचा हा प्रयोग मी तुम्हाला सांगितला. तर आजच्या पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटू एक नवीन समाधानाच्या सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.